तुम्ही हा कधी विचार केला काय की बाळूमामा आदमापूर मध्येच का समाधी घेतल्या? तर मी सगळी इन्फॉर्मेशन सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, टिनके चॅनलचा डे 36 आहे. 4 सप्टेंबर 1966 वार होता रविवार. आणि हीच ती जागा जिथं बाळूमामांनी समाधी घेतली आणि हीच ती बाळूमामांची जागा जिथं साक्षात मरगुबाई बाळूमामा संगत बोलत होते. हे आहे आदमापूर मधलं मरगुबाई मंदिर. बाळूमामांच्या मंदिर पासून 700 मीटरच्या अंतरावर. त्या दिवसाची एक अद्भुत कथा सांगतो, चला जाणून घेऊया. मामा त्या काळी मेंढ्या घेऊन प्रत्येक गावाला फिरायचे. प्रत्येक गावात विचारायचे इथं मी राहू शकतो का? पण गावकरी म्हणायचे तू आमचं गाव मेंढ्या घेऊन येऊन घाण करशील. मग मामा पोचले आदमापुरात. तिथं त्यांची भेट झाली भोसले सरकारबरोबर. त्यांनी एक चांगल्या मनाची व्यक्ती होती भोसले सरकार. यांनी मामाचे खूप मोठे भक्त होते. यांनी मामांना कधी नाही म्हटलं नाही. आणि आता तीच जागा पावनभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. मग अवघ्या काही दिवसात मामांच्या समाधीची वेळ आली. मामांना बरं नव्हतं. मामा म्हणाले माझी खाली जायची वेळ झाली. मग शेवटी ते क्षण आलाच. मामांना पूर्ण भंडाऱ्यामध्ये गाठले. काही केलं केवढा भंडारा वाटला तरी पण बाळू मामांचं मुंडकं काय भंडाऱ्यामध्ये जाईना. मग मामांच्या धर्मपत्नींना बोलवले. मग शेवटी मामांच्या भावाला बोलवल्यावर सगळे विधी पूर्ण झाले. तिथं उपस्थितीत सगळ्या माणसांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात दुःख हे वाहत होतं. ह्या तऱ्हेने जगाचे मालक श्री संत बाळूमामा यांनी आदमापूर मध्ये समाधी घेतली.